ठरलं तर मग या मालिकेचा 15 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत मधुभाऊ म्हणत असतात, माझं आणि साऊचं जरी रक्ताचं नातं नसलं ना, तरी आमच्यामधले बंध रक्ताच्या नात्यापेक्षाही ना अगदी घट्ट आहेत. आता या बाप लेकीचं प्रेम पाहून सर्वजण इमोशनल होऊन जातात. प्रतापराव आता अर्जुनला म्हणतात, हे ना असं असलं पाहिजे. मधुभाऊ कसं सायलीच्या मनातलं ओळखतात, तसंच तुलाही तिच्या मनातलं ओळखता यायला पाहिजे, तरच तुमचा संसार सुखाचा होईल. अर्जुन आता प्रतापरावांना म्हणतो, मी सुद्धा नीट ओळखतो सायलीला आणि मला तर ना इथल्या प्रत्येक पदार्थात सायलीच दिसते. आता बघा हा प्रेक्षकांनो, हा अश्विन अर्जुनला कसा चिडवतो. तो अर्जुनला म्हणतो, अरे प्रेम आंधळं असतं हे ऐकलं होतं. जर का आता तुला दिवाळीच्या फराळात सुद्धा सायलीवाणी दिसत असेल तर आपल्याला ना लवकरात लवकर सायकॅट्रिकची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आता सर्वजण अर्जुनवर हसू लागतात. कल्पना अर्जुनला विचारते, तुला फराळामध्ये आणि सायलीमध्ये काय साम्य दिसतं, ते जरा आम्हाला तरी कळू देत. आता अर्जुन म्हणतो, सायली पण या चिवड्यासारखी इंटरेस्टिंग आहे. तिच्यासोबत घालवलेला एकही क्षण बोरिंग नसतो. चिवडा कसा बऱ्याच गोष्टीचं मिश्रण असतं, तसंच सायलीच्या पर्सनॅलिटीला बऱ्याच शेड आहेत. आणि सायलीला या चकलीसारखी तिखट सुद्धा म्हणता येईल, कारण जर तिच्या माणसाला कोणी त्रास दिला तर या चकलीचे काटे बाहेरच आले असे समजा. आता ही अस्मितामध्ये बोलणार नाही असं होईल का. ती म्हणते, आता लाडू राहिलेत त्याच्याबद्दल पण बोलून टाक. आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, या लाडूवर अर्धा बदामाचा तुकडा आहे ना, त्यामुळे या लाडूची सुंदरता वाढली आणि तशीच सायलीने या घरात येऊन या घराची सुंदरता वाढवली. आणि सायली या लाडूसारखी स्पेशल सुद्धा आहे. आपल्याला हा लाडू कसा अलगद हँडल करावा लागतो, तसंच सायलीचं सुद्धा आहे. तिला ना खूप प्रेमाने हँडल करावं लागतं. अर्जुनचं असं गोड गोड बोलणं ऐकून सायली बघा कशी लाजते आणि या कुसुमताई अर्जुनकडे जरा संशयानेच बघतायत. हो, त्यांना वाटत असेल ना की हा प्रेमात वगैरे पडलाय की काय सायलीच्या. आता ही अस्मिता पुन्हा एकदा म्हणते, सायलीचं कौतुक पुराण झालं असेल तर मी झोपायला जाऊ का. तेव्हा हा अश्विन अस्मिताला म्हणतो, तुला माहिती आहे का, तू पण या लाडवासारखीच आहेस, कारण तुझे गाल ना असे 2 लाडू ठेवल्यासारखे फुगलेले असतात नेहमी. आता अर्जुन म्हणतो, तू ना लाडवासारखीच आहेस, पण हा लाडू नाही, मेथीच्या लाडूसारखी आहेस. हे दोघेही भाऊ ना ते अस्मिताची टेर केसाची जराही सोडत नाहीत. आता ही अस्मिता लहान मुलासारखी म्हणते, मम्मा सांग ना ना, बघा ना काय करतायत. आता सर्वजण अस्मितावर हसू लागतात आणि इकडे या प्रिया मॅडमचा तांडव चालूच असतो. रविराजराव प्रियाला म्हणतात, तन्वी तुझी चूकच गंभीर होती आणि तू माझी मुलगी आहेस ना म्हणून तुला शिक्षा नाही झाली. इतर कोणी असतं ना तर आतापर्यंत जेलमध्ये गेलं असतं. आता ही उद्धट प्रिया उलट उत्तर देत म्हणते, मग तुम्ही टाका मला जेलमध्ये, नाहीतर ना तुम्ही एक काम करा, मला ना मारूनच टाका. तसं इथे माझ्यावर प्रेम करणारं कोणीच नाहीये, कोणाला माझ्याविषयी आपुलकी. मी ना आश्रमातच बरी होते. माझे आई वडील असूनही मी पोरकी आहे. मी ना खूप एकटी आहे. आता ही नालायक प्रिया पुन्हा एकदा रडायचं नाटक करते आणि तिथून निघून जाते. आता हा नागराज मनातच म्हणतो, हे असं भडकून या मूर्ख प्रियाला काय मिळणार आहे. दादा जर आणखीन चिडला तर जे हातात आहे ना तेही निघून जाईल. इकडे आता मधुभाऊ सर्वांना म्हणतात, मला ना निघायला हवं आता. तेव्हा कल्पना म्हणते, काहीतरीच काय मधुभाऊ, तुम्ही ना कुठेही जायचं नाहीये. तुम्ही आणि कुसुमताई ना दिवाळीचे 4 दिवस इथेच राहायचंय. मधुभाऊ आता सर्वांना म्हणतात, लेकीच्या घरचा पाहुणचार बापाने जास्त दिवस घ्यायचा नसतो. लेकीचा सुखी संसार डोळ्यात साठवायचा आणि लवकरात लवकर निघून जायचं. येतो मी. मधुभाऊ आता जाण्यासाठी निघतात. सायली लहान मुलासारखी मधुभाऊना अडवत म्हणते, नका ना जाऊ मधुभाऊ, माझं पण नाही भरले हो. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय मला, तुमचे पाय दाबून द्यायचेत, नका ना जाऊ. आता त्याच वेळेला पूर्णाजीची एंट्री होते. पूर्णाजीला बघून अस्मिताला खूप आनंद होतो आणि ती पूर्णाजीच्या जवळ जाते. पूर्णाजी आता रागानेच अर्जुनला म्हणतात, आपल्या घरी पाहुणे आलेत हे तू मला का नाही सांगितलंस. मधुभाऊ हात जोडतच पूर्णाजीला म्हणतात, मी आता निघतच होतो. पूर्णाजी पुन्हा एकदा म्हणतात, कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याकडे कुठले पाहुणे आलेत हे कोणी मला का नाही सांगितलं. आता बघा हा प्रेक्षकांनो, या अस्मिताचा ना मोठा पचका होणार आहे. पूर्णाजी आता मधुभाऊंना म्हणतात, इथे येण्यासाठी तुम्हाला कोणाचीही परवानगीची गरज नाही, पण तुम्ही कोणाच्या परवानगीने निघालात. अहो तुम्ही आमची व्याही आहात आणि तुमचा आदर सत्कार झाला नाही असं होईल का. आणि गेल्या दिवाळीला यांचा माझ्याकडून अपमान झालाय आणि आता त्याचंच प्रायश्चित्त करायला मला संधी मिळाली. पूर्णाजी आता हात जोडतच मधुभाऊंना म्हणतात, मी गेल्या दिवाळीला जे काही केलं त्याबद्दल मला माफ करा. आता मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात, अहो असे हात जोडू नका हो, तुम्ही माझ्यापेक्षा मानाने खूप मोठे आहात. पूर्णाजी आता मधुभाऊंना म्हणतात, तुम्ही मला माफ केलात हे मी तेव्हाच समजेन जेव्हा तुम्ही ही दिवाळी आमच्या घरात काढाल. लेकीच्या सासरी नाही, लेकीच्या घरी हक्काने 4 दिवस काढाल ना,
आणि अशा प्रकारे या अस्मिता मॅडमचा पचका झालेला आहे. आता ती मनातच म्हणते, मी यासाठी नव्हतं बोलवलं पूर्ण आधी तुला. मधुभाऊंकडे आता हो बोलण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो. इकडे आता रविराज आणि प्रतिमा प्रियाच्या रूम बाहेर येतात. रविराजराव प्रियाला दरवाजा उघडायला सांगतात. आता ही प्रिया रूम मधून बोंबलू लागते, सगळ्या सुभेदारांनी मिळून मला फसवलंय. आमच्या साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन सालीसोबत लग्न करून आला, तेव्हा तुम्ही होता ना तिथे. रविराजराव म्हणतात, अगं जुनं झालं ते, तू ना दार उघड. आता ही प्रिया पुन्हा एकदा म्हणते, बाबा जखमा ना कधी जुन्या होत नसतात आणि प्रेम तर अजिबात नाही. तुम्ही ना मला कायम दोषी ठरवत देता. आता प्रतिमा म्हणते, तू ना आधी बाहेर ये, मग आपण बोलू. तेव्हा ही प्रिया पुन्हा एकदा म्हणते, मी अजिबात बाहेर नाही येणार. इथे ना कोणीही नाहीये माझं. मला वाटलं होतं मला माझे आई बाबा मिळालेत, पण कसला काय ते तर माझ्या पाठीशी पण उभे राहिले नाहीत. अगं प्रिया, तुझ्या चुकीच्या वागण्यामध्ये कोण पाठीशी राहील. बिचारे रविराजराव त्यांना काय वाटत असेल. आता ते प्रियाला म्हणतात, तुला ना माझी शपथ आहे, दार उघड. आता या प्रियाला ना तेच ऐकायचं असतं. ती पटकन जाते आणि दरवाजा खोलते. बिचारे रविराजराव लगेचच आतमध्ये येतात. ते प्रियाला म्हणतात, तुझी ही अवस्था मला बघवत नाही ग बाळा. अगं तुझ्यामुळे मला लाजेने मान खाली घालावी लागली. तू का नाही सुधारत स्वतःला. प्रिया आता रविराजरावांना म्हणते, बाबा मी प्रयत्न करते हो, पण त्या घरात न जाण्याची शिक्षा खूप मोठी आहे हो. अहो तिथे माझी पूर्णाजी आहे. मामा मामी अस्मिता अश्विन या सगळ्यांना मी भेटायचं नाही का, तर माझी एक चुकी झाली म्हणून. रविराजराव त्या प्रियाला म्हणतात, अगं पण मी कुठल्या तोंडाने त्यांना माफ करायला सांगू तुला. तर प्रिया रविराजरावांना म्हणते, दिवाळीसारख्या मोठ्या सणाला मी माझ्या माणसांना भेटू शकत नाही, त्यांचे आशीर्वाद घेऊ शकत नाही आणि त्यांनी मला कायमचं बाहेर ठेवावं एवढी क्रूर आहे का मी. आणि इकडे साऊ बाळ सुद्धा लहान मुलासारखं रडत असतं. अर्जुन आता सायलीला असं रडताना पाहून थोडी गंमत करतो. तो सायलीला म्हणतो, आता तू कशी दिसतेस माहितीये का. जेव्हा 3-4 वर्षाच्या मुलीला तिचे बाबा नर्सरीमध्ये घेऊन जातात आणि ते जेव्हा घरी यायला निघतात ना, तेव्हा ती मुलगी जशी दिसते ना रडताना, तशाच तुम्ही सुद्धा दिसताय आता. त्यात ना फरक फक्त एवढाच आहे, तुमच्या पाठीमागे ना स्कूल बॅग नाहीये. आता मधुभाऊ म्हणतात, त्या क्षणी जर मला कोणी विचारलं ना आदर्श नवरा कसा असतो, तर मी सांगेन, ज्या क्षणी बायकोच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला जो बायकोला हसवतो ना तोच. आणि तेच आता जावई बापूने केलंय. आता प्रतापराव म्हणतात, अहो आमचा अर्जुन आहेच आदर्श नवरा. आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, तुम्ही आयुष्यभर ना असेच राहा. अर्जुन त्यांना उत्तर देतच म्हणतो, ऑफकोर्स आम्ही आयुष्यभर ना असेच सोबत राहू. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच मालिकांचे शॉर्टमध्ये रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.